वाद येते. देव बाबा खरोखर परमेश्वरा रात्रभर आम्हाला सांभाळ सांग देवा, आम्हाला चांगली झोप देऊन तुझ्या दयेने कृपेने परमेश्वरा तो आम्हाला हा नवीन दिवस आमच्या जीवनाला जोडस तुला धन्यवाद देते. या परमेश्वरा स्वातंत्र्य दिना निमित्ताने परमेश्वरा तुझ्या पवित्र आलयामध्ये येऊन तुझी भक्ती आराधना करण्याची सुंदरशी संधी दिलीस तुला धन्यवाद देते. खरोखर परमेश्वरा तुझी स्तुती करतो, तुझं गौरव करतो. आमच्या देशासाठी आम्ही प्रार्थना करत असताना परमेश्वरा खरोखर प्रभू तू आज आमच्यामध्ये तू आशीर्वादित कर दे बाबा. भक्ती परमेश्वरा तू आशीर्वादित कर माझ्या राजा. आतापर्यंत तू आम्हाला चालवलंस, राखलंस, सांभाळलंस, आमच्या मंडळीला सांभाळलंस देव बाबा, आणि प्रत्येकांना तुझ्या भवनामध्ये घेऊन आलंस. याबद्दल तुला धन्यवाद देते. सर्व परमेश्वरा हे कार्यक्रम तू आशीर्वादित केलास, तुझी स्तुती करते. आता जे मी परमेश्वरा आम्ही तुझं स्तवन करू, तुझी आराधना करू, तुझी भक्ती करू परमेश्वरा. तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस, तुला धन्यवाद देते. तेव्हा पुढचा सर्व कार्यक्रम तुझ्या हाती घे परमेश्वरा आणि आशीर्वादित कर. तुझ्या कृपेने आम्हाला चालव, तुझी स्तुती आणि तुझाच महिमा कर. पुढचा संपूर्ण वेळ आणि आम्हा प्रत्येकाचं जीवन आणि पुढचा सर्व कार्यक्रम तुझ्या पवित्र हातात दे. छोटीशी प्रार्थना प्रभू येशूच्या गोड प्रेमात केली म्हणतोय की प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नाश्ता झाला ना बोलते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद द्या. देवाने आजचा सकाळ आपल्या जीवनात दिलाय आणि आज इंडिपेंडन्स डे निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आल्यावर देवाच्या नावाला आपण धन्यवाद द्या आणि आपल्या देशासाठी आपण प्रार्थना करूया. तसंच आपण गीत गाऊया. आपण सर्वजण उभा राहूया. Check.
प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. खरोखर आपण देवाला धन्यवाद देऊया. आपल्या शब्द सोबती आहे आणि मराठीमध्ये धन्यवाद येशूला हे गीत गाऊन देवाचे नाव स्तुती करूया. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजाचा राजा प्रभूचा प्रभू, धन्यवाद येशूला. हालेलुया राजाचा राजा प्रभूचा प्रभू, धन्यवाद येशूला. महिमा हो राजा, हो येशूला, महिमा हो राजा, महिमा हो राजा, महिमा हो राजा. हालेलुया राजाचा राजा प्रभूचा प्रभू, महिमा हो राजा. हालेलुया राजाचा राजा प्रभूचा प्रभू, महिमा हो राजा. Hallelujah, raja raja, prabhu prabhu, hallelujah, raja raja, prabhu prabhu.
ओके, जे नाही करणार आहे त्यांना पुढे बोलवणार आहे. ठीक आहे, सगळेजण थोडस आपण देवासाठी आपल्या जागेवर थोडस अंग जरा हलवलं तर बरं आहे, नाही का? आपली चांगली एक्सरसाइज होईल. ओके, आपण आणखी एक गीत गाऊया. यीशु ने शैतान को क्रूस पर हराया है, हारा हुआ शैतान मेरे इधर है, कहाँ पे है? तुम्हारे जूते कहाँ है? बाहर है. ओके, पैरों के नीचे है. ओके, शैतान को हमारे पैरों से कुचलना है. ठीक है, एक्शन करेगा. हाँ, ठीक है. यीशु ने शैतान को क्रूस पर हराया है, हारा हुआ शैतान मेरे जूतों के नीचे है. यीशु ने शैतान को क्रूस पर हराया है, हारा हुआ शैतान मेरे जूतों के नीचे है. मेरा यीशु यीशु ने क्रूस पर हराया है, हारा हुआ शैतान मेरे और तुम्हाला मी एक्सरसाइज शिकवत आहे. बरं, थोडंसं हाईट यीशु का नाम है,
झूलों से मारा है। ऊंचा सबसे ऊंचा यीशु का नाम है। यीशु अपने हाथों से हमें बचाया है। एक मिनट कंफ्यूज करो नका। ऊंचा सबसे ऊंचा यीशु का नाम है। उसने अपने हाथों से म्हणजे आपल्या हातात पायात खेळ ठोकून घेतले। प्रियांनो, आपल्याला हे जाहीर करायचं आहे, घोषणा करत आहोत आपण घोषणा करतो ना, नारे लावतो ना, तशा प्रकारे आपण आज या देवाच्या मंदिरात नारे लावत आहोत। यीशु ने ना यीशु के शैतान को क्रूस पर हराया। ऊंचा सबसे ऊंचा यीशु का नाम है। उसने अपने हाथों से हमें बचाया है। त्याच्यानंतर नीचे सबसे नीचे किसका नाम है? शैतान का नाम है। वो शैतान ही हमको डराता है, हमारे अंदर भय निर्माण करता है ना। आपल्या मनात भय टाकणारा तो शैतान है, शंका टाकणारा तो शैतान है। म्हणून त्याला आज काय करा, आपल्या पायाच्या खाली तुडवा, त्याला तुडवा। यीशु के नाम से मैंने उसे जूतों से मारा है ना। ठीक है, नीचे सबसे नीचे शैतान का नाम है। यीशु के नाम से मैंने उसे जूतों से मारा है। ठीक है, समझ आता स्टैंडा? परत ऊंचा सबसे ऊंचा यीशु का नाम है। यीशु हमें बचाया है। ऊंचा सबसे ऊंचा यीशु का नाम है। उसने अपने हाथों से हमें बचाया है। ला 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 ला, मेरा यीशु विजयी है। हो मेरा यीशु विजयी है। ला 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 ला, मेरा यीशु विजयी है। हो मेरा यीशु विजयी है। नीचे सबसे नीचे शैतान का नाम है। यीशु के नाम से मैंने उसे अपने जुल्फों से मारा है। नीचे सबसे नीचे शैतान का नाम है। यीशु के नाम से मैंने उसे अपने जुल्फों से मारा है। मेरा यीशु विजयी है। ओ मेरा यीशु विजयी है। ला 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 ला, मेरा यीशु विजयी है। ओ मेरा यीशु विजयी है। मेरा यीशु विजयी है। बोलो यीशु मसीह की, यीशु मसीह की। हमारा यीशु, हमारा यीशु, हमारा यीशु। आने वाले यीशु मसीह की, आने वाले यीशु मसीह की। प्रेज द लॉर्ड। असं नारा लावण्याचा दिवस आहे। ओके, प्रभूला धन्यवाद असो। आपण यावेळेला एक शेवटचं गाणं गाऊन त्यानंतर आपण आपल्या देशासाठी प्रार्थना करू आणि मग आपण कार्यक्रम सुरू करणार आहोत। सर्वजण पुढे देवाकडे लक्ष द्या। मुला सगळेजण आपण डोळे बंद करून देवाकडे लक्ष तेरे जैसा है कोई नहीं। तेरे चरणों में झुके आसमां और महिमा
अपने बेटे को कुर्बान किया, हम गाए हो साना, तू राजाओं का राजा, तेरी महिमा होए सदा, तू है प्रभु हमारा खुदा। तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होए सदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। थँक यू जीसस। प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, आज तू आमच्या मध्ये उपस्थित आहेस। देव बापा तुला गौरव मान सन्मान आम्ही देतो। आज आम्ही तुझी स्तुती आराधना केली देवा, तुला मान होऊ दे। तू आज आमच्या मध्ये आहे प्रभू, आम्हाला स्पर्श कर, आम्हा सर्वांना देवा तुझा ताजा अभिषेक कर। आणि देव बापा आज आम्ही जे काही या ठिकाणी करू प्रभू तुझं गौरव होऊ दे। जे डान्स होतील, जे गीत होतील, जे काही परमेश्वरा कार्यक्रम या ठिकाणी होईल, त्या सर्वांचं श्रेय त्याचं गौरव कुठल्या मनुष्याला नाही, परंतु आमच्या जीवन देवाला मिळो। प्रभू आम्ही स्वतःला तुझ्या हाती स्वाधीन करतो। तुझा धन्यवाद धन्यवाद। या भारत देशाकरिता आम्ही तुझे आभार मानतो येशू। या देशाचं नागरिक तू आम्हाला या ठिकाणी ठेवलेला आहेस, म्हणून ते बापा तुझ्या आम्ही स्तुती धन्यवाद करतो। आज या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आम्हा सगळ्यांना एकत्र करून देवा, आनंद तू आमच्या मनात अंतःकरणात दिला। हा उत्सव करण्याचा समय आहे, आनंद करण्याचा समय आहे, जय जयकार स्तुती करण्याचा समय आहे। म्हणून तुझी स्तुती आणि गौरव मान सन्मान आम्ही तुला देत येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना केली म्हणून तुला आमेन। आपण बसूया। एक 5 मिनिटं मी आपले घेणार आहे, थोडा वेळ देवाचं वचन जे आहे आज या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आपल्याला प्रभूचं वचन काय सांगतं या। भारताचा स्वातंत्र्य दिनाचा हा 78वा दिवस आहे आणि 78वा आपण हा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना मी विचार करत होतो की आपल्या देशाकरिता आपल्याला प्रार्थना करण्याची गरज आहे, कारण की परमेश्वर आपल्या देशावरती प्रेम आणि प्रीती करणारा आहे। भारत देशाचं नाव आपल्या बायबल मध्ये आहे। कुठल्या पुस्तकात आहे माहिती आहे का? कुठल्या पुस्तकात आहे? एस्तेरच्या पुस्तकामध्ये आपल्या भारताचं नाव आलेलं आहे। आणि म्हणून आपण हे बाहेरचे लोक नाही। काही लोक म्हणतात की ख्रिश्चन लोक बाहेरचे आहेत, दुसऱ्या राष्ट्राचे आहेत किंवा दुसऱ्या देशाची ही संस्कृती आहे किंवा हे दुसऱ्या देशाचा धर्म आहे आणि ते आपण भारतामध्ये आपण आणलेला आहे। भारत देशामध्ये अगोदरपासून खूप पूर्वीपासून थोमा ज्यावेळेला येशू ख्रिस्ताचा शिष्य भारतात आला, केरला या राज्यामध्ये आला आणि तिथून प्रियानो येशूचं नाव सर्व भारतात पसरण्यात आलं। परंतु त्याच्या आधी सुद्धा एस्तेरच्या पुस्तकात हे नाव आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की ख्रिस्त येशू भारत देशासाठी हा काही नवीन नाही आहे। आमेन। हा नवीन प्रभू नाही किंवा परमेश्वर नाही किंवा आत्ताच नुकताच आलेला परमेश्वर नाही आहे। आज अनेक वर्ष अगोदर, हजारो वर्ष अगोदर येशू ख्रिस्ताचं नाव या देशाला माहीत झालं होतं आणि म्हणून आपण या आपल्या देशाकरिता प्रार्थना करायला पाहिजे असं देवाचं वचन आपल्याला सांगतं। कारण की अनेक गोष्टी आहेत ज्या प्रार्थनेच्या द्वारे नीट होतील। आपल्या देशाकरिता का बरं प्रार्थना करायला पाहिजे? का महत्वाचं आहे आपल्या देशासाठी आम्हाला प्रार्थना करायला पाहिजे? कारण की या संपूर्ण राष्ट्राचा शास्ता अधिकारी
जो मालक स्वामी दुसरा कोणी नाही परंतु जो परमेश्वर यहोवा परमेश्वर आहे. आणि देवाच्या वचनात ते लिहिलेलं आहे. आपण मी सकाळीच ते वचन वाचलं की स्तोत्र 22 मध्ये आणि 27 आणि 28 वचनात मी वाचलं की दिगंतरीचे सर्व जण परमेश्वराला स्मरून त्याच्याकडे वळतील. सगळी राष्ट्रकुळे तुला दंडवत घालतील. कोणाला? बायबलच्या परमेश्वरला, यहोवा परमेश्वरला. कारण राज्य परमेश्वराचे आहे. तोच राष्ट्रांचा शास्ता आहे. तोच राष्ट्रांचा, सर्व राष्ट्रांचा. एकच राष्ट्र आहे त्याच्यात नाही, सर्व राष्ट्रांचा तोच कोण आहे? अधिकारी आहे. तोच निर्माण करता आहे. तोच स्वामी आहे. आणि सर्व राज्य हे परमेश्वराचे आहे. प्रियानो, दुसरे इतिहास याचा 7 अध्याय आणि 14 वचनात म्हटलेला आहे की तर ज्यास माझे नाम देण्यात आलेले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन आपल्या सर्व पापाच्या मार्गातून परावृत्त झाले, दीन होऊन त्याच्याकडे विनंती केली तर तो परमेश्वर त्यांच्या देशातले क्लेश काय करेल? नाहीसे करेल. या वचनात म्हटलेलं आहे. आपल्या देशात अनेक अशा गोष्टी आहेत, क्लेशाच्या आहेत, वेदनाच्या आहेत, दुःखाच्या आहेत, दुर्दैव आहे काही लोकांच्या जीवनात. है ना? म्हणतात की काही काही कुटुंबामध्ये फार फार कठीण परिस्थिती आहे. तुम्हाला माहित आहे का आज अनेक लोक आपल्या भारत देशामध्ये आहेत ज्यांना एक वेळचं अन्न मिळणं हे कठीण आहे. एक वेळचं अन्न त्यांना मिळणं मुश्किलीने ते मिळतं. आणि प्रियानो, हा आपला भारत देश आज 78 वर्ष आपण साजरा करीत असताना आपल्याला आपल्या देशाकरिता प्रार्थना करण्याची गरज आहे. आणि आपण प्रार्थना करू काय परमेश्वर त्याचं कार्य त्याच्या लोकांच्या जीवनामध्ये करेल. तुम्हाला माहित आहे का आपल्या प्रार्थना व्यर्थ जात नाहीत. किती लोकांचा हा विश्वास आहे? आपल्या प्रार्थना परमेश्वर ऐकतो. देव आपली एकही प्रार्थना अवमानत नाही असं देवाचं वचन सांगितलेलं आहे. आणि प्रियानो, कुठल्या प्रकारची प्रार्थना ही उत्तम प्रार्थना आहे देशासाठी? तर आपल्या या स्तोत्र संहिता 67 मध्ये त्या ठिकाणी व्हॉट इज द बेस्ट प्रेयर, कुठली चांगली प्रार्थना आहे, काय प्रार्थना करावं आपण आपल्या देशासाठी, तर मी यावेळेला काय वचन वाचणार आहे. स्तोत्र संहिता 67 आणि त्यातली 1 ते 5 वचन मी यावेळेला वाचणार आहे. अशा प्रकारे आपण आपल्या देशासाठी प्रार्थना करायला पाहिजे. काय प्रार्थना करायला पाहिजे? मी वाचतो. देवाने अशी प्रार्थना करायला पाहिजे की देवाने आमच्यावर दया करावी व आम्हाला आशीर्वाद द्यावा. त्याने आपला मुख प्रकाश आमच्यावर पाढावा, यासाठी की पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा. तू सिद्ध केलेले तारण सर्व राष्ट्रांना विदित व्हावे. प्रत्येक राष्ट्राला ख्रिस्ताचं नाव कळायला पाहिजे. आणि पुष्कळशी आपल्या जगामध्ये अनेक राष्ट्र आहेत. काही राष्ट्रांमध्ये अजूनही येशूची सुवार्ता पोहोचलेली नाहीये. आणि अनेक अशा राष्ट्रांमध्ये पुष्कळच्या वेगवेगळ्या प्रकारचं कम्युनिस्ट लोक जे आहेत, म्हणजे नास्तिकता पुष्कळच्या देशामध्ये आहे. म्हणजे कुठल्याच देवाला मानत नाही. देव त्यांना असं वाटतं की आम्हाला कोणीच बनवलं नाही, आमचा निर्माण करता कोणीच नाही. आणि असे अनेक असे राष्ट्र आहेत. आपल्याला प्रार्थना करायला पाहिजे, प्रभू अनेक अशा सर्व राष्ट्रांमध्ये तुझं तारण विधित कर. आमेन. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्र तुझी स्तुती करोत, अशी प्रार्थना करायला पाहिजे. सर्व राष्ट्र तुझी स्तुती करो, राष्ट्रे हर्ष करो, आनंद करो, जयघोष करो. सर्व राष्ट्र आनंद करो, जयघोष करो, कारण तू राष्ट्रांचा न्याय सरळपणे करशील. आपल्या देशामध्ये न्याय महत्वाचा आहे. अन्याय पुष्कळ होतो. आपण पाहतो काही लोकांच्या विषयी त्यांना लवकर न्याय देण्यात येतो
किंवा लवकर आज कोर्टामध्ये जर विचार केला तर कितीतरी केसेस आज पेंडिंग आहेत. अनेक असे केसेस आहेत ज्या त्याच्यावरती निकाल लागलेला नाहीये. अनेक अशा आपल्या भारत देशाची न्याय व्यवस्थेकरिता आपल्याला प्रार्थना करण्याची गरज आहे प्रियांनो. त्याच प्रकारे परमेश्वराने प्रत्येकाला समान रीतीने न्याय मिळावा. गरीब हा गरीब होत चाललेला आहे आणि श्रीमंत हा अधिक श्रीमंत होत चालला आहे. आणि गरिबी आपल्या देशामध्ये पुष्कळ आहे प्रियांनो. आज आपल्याला ही प्रार्थना करण्याची गरज आहे की प्रभू आमच्या देशाला या गरिबीतून तू दूर कर आणि आमच्या देशाला समृद्ध कर. दुधामधाचा प्रदेश आहे आपला हा देश. नद्या, समुद्र, पहाड, पर्वत, अधिक चांगलं सुंदरता, सौंदर्य या निसर्गाचा आपल्या देशाला मिळालेला आहे. परंतु प्रियांनो, या सगळ्या सौंदर्यामध्ये, सगळ्या सुंदरतेमध्ये काही लोक निराशेमध्ये, काही लोक दुःखामध्ये, काही लोकांच्या जीवनात गरिबी आहे. आपल्याला ही प्रार्थना करण्याची गरज आहे. आणि प्रियांनो, आज परमेश्वराने आपल्याला हे कार्य दिलेलं आहे. परमेश्वराने आपल्याला जबाबदारी दिली की पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना परमेश्वर मार्ग दाखवावा. आपल्या देशातील जे लीडर्स आहेत, जे नेते आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांना मार्ग दाखवणारा आपला परमेश्वर असावा. आमेन. मी काल परवा सांगितलं की एका राष्ट्राची एक प्रधानमंत्री झाली, एक महिला प्रधानमंत्री झाली. मला वाटते ऑस्ट्रेलियाचे राष्ट्र आहे. ऑस्ट्रेलिया त्या राष्ट्राची प्रधानमंत्री एक महिला झाली आणि तिने त्या लोकांना, त्या सगळ्या राष्ट्रातील लोकांना सांगितलं की आतापासून देवाच्या लोकांना कोणीही त्रास द्यायचा नाही. या राष्ट्राचा देव प्रभू येशू ख्रिस्त आहे असं तिने जाहीर केलं. आणि म्हणून तुम्हाला जे काही करायचं ते तुम्ही करा. आणि अन्याय आमच्या देवाला मुळीच आवडत नाही असं तिने जाहीर केलं. प्रत्येकाला समान रीतीने न्याय देण्यात येईल अशा प्रकारचं वक्तव्य ह्या प्रधानमंत्री महिलेने केलेलं आहे. ते नुकतीच आता प्रधानमंत्री झाली त्या राष्ट्राची. आणि म्हणून प्रियांनो, आज आपल्याला ही प्रार्थना करण्याची गरज आहे की प्रभू आमच्या देशामध्ये न्याय दे. प्रभूजी आमच्या देशामध्ये येशू ख्रिस्ताचे लोक त्या पदावरती असावे, देवाचे लोक त्या पदावरती असावे, जेणेकरून आपल्या राष्ट्राला ते मार्ग दाखवतील. आमेन. सो सर्व राष्ट्र हर्ष करो, आनंद करो, जयघोष करो. आणि तो परमेश्वर या राष्ट्रांना न्याय देणारा आहे आणि मार्ग दाखवणार आहे. प्रार्थना करणार आपण यावेळेला या वचनाच्या प्रकाशामध्ये आपण सर्वजण थोडा वेळ, आपण 2 मिनिटं सर्वजण आपले डोळे बंद करूया आणि आपल्या देशाकरिता यावेळेला आपण प्रार्थना करूया. आपण आपल्या देशातील सर्व धर्म जे लोक आहेत, धार्मिक जे लोक आहेत, सर्व धर्म जे आहेत त्यांच्यासाठी, भाषा बोलणारे लोक, वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक आहेत आपल्या देशात, अनेक राज्य आहेत, अनेक असे तालुके आहेत. आपण यावेळेला प्रार्थना करू की प्रभू प्रत्येकाला तुझं दार विधित कर. प्रार्थना करणार आपण सर्वजण. आपल्या देशातील प्रधानमंत्री, आपल्या देशातील राष्ट्रपती, त्यांचं कॅबिनेट मंत्रिमंडळ आणि त्याच प्रकारे आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी आपण प्रार्थना करू. आपल्या राज्याचे मुख्यमंत्र्यांसाठी, उपमुख्यमंत्र्यांसाठी आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळाकरिता आपण यावेळेला प्रार्थना करूया. आपल्या थेरगावचे जे नगरसेवक आहेत त्यांची आपण आठवण करूया. जे आमदार आहेत, जे खासदार आहेत या भागातले, या सगळ्यांकरिता आपली जबाबदारी आहे. प्रभू या लोकांना मार्ग दाखव, या लोकांना तू मार्ग दाखव, जेणेकरून जनतेचं हित होईल आणि आमच्या राष्ट्राची प्रगती आणि उन्नती होईल. यावेळेला आपण सगळेजण डोळे बंद करून यावेळेला प्रभूकडे आपलं मुख उघडूया आणि आपल्या देशाकरिता आपण प्रार्थना करूया. हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद आमच्या महान प्रभू. सर्वजण प्रार्थना करा, कोणी गप्प बसणार नाही. प्रार्थना करा आपल्या देशाकरिता, प्रार्थना करा. प्रभू हा देश तुझा आहे, या देशामध्ये प्रभू न्याय अधिक चांगल्या रीतीने लोकांना मिळावं. अन्याय आमच्या देशातून काढ प्रभू, गरिबी आमच्या देशातून काढ, भ्रष्टाचार आमच्या देशातून काढ. अनेक असे प्रभू सोशल सामाजिक गुन्हे होत आहेत, अनेक लोकांना प्रभूची त्रास होतो, जे परमेश्वररित्या कमजोर आहे, जे आर्थिक दृष्टीने कमजोर आहे, अशा लोकांवरती अन्याय होतो.
प्रभूजी आमच्या देशामध्ये जे जातीयवाद आहे, जे धर्मवाद आहे, पवित्र बाप्पा आमची प्रार्थना आहे परमेश्वर पिता, प्रभू आमची विनंती आहे तुला, प्रभू तू आमच्या सर्व प्रकारचे आमचे अधिकारी, आमचे नेते, आमचे पदाधिकारी, प्रभू आमचे प्रधानमंत्री, आमचे राष्ट्रपती, त्यांचं सर्व कॅबिनेट मंत्रिमंडळाला येशू तू परमेश्वरा मार्ग दाखव, येशू राजा या देशाला तू चालव माझ्या दे बाप्पा, प्रभू दया कर परमेश्वर पिता, आज आम्ही सर्व मिळून प्रभू तुझ्या चरणाजवळ येऊन आमच्या राष्ट्राकरिता आज आम्ही विनंती प्रार्थना करतो, प्रभू या राष्ट्राची उन्नती कर, या राष्ट्राला समृद्ध कर येशूच्या नावामध्ये, आणि पवित्र बाप्पा आमच्या देशामध्ये प्रभू हे बाप्पा सर्व लोकांना प्रभू न्याय मिळावा, कुणाला प्रभू अन्याय होऊ नये, दुसऱ्या प्रकारे प्रभू जे सामाजिक गुन्हे घडत आहेत आमच्या देशामध्ये, अनेक प्रभूजी भ्रष्टाचाराच्या गोष्टी आहेत प्रभू, पुष्कळचे घोटाळे होतात, पैशांच्या अफरातफरी आहे, माझ्या जिवंत देवबाप्पा दया कर आमच्या देशातील तरुणांना, जे आमच्या देशाचे प्रभू भविष्य आहेत, आमच्या तरुणांना प्रभू सर्व प्रकारच्या वाईटापासून दूर ठेव, आणि त्यावेळी बाप्पा आज मी तुला प्रार्थना करतो, आमच्या देशाचे प्रभू आर्मी फोर्स, आमच्या देशाचं नेव्ही फोर्स, आमच्या देशाचं प्रभूजी एअर फोर्स आम्ही तुझ्या हातात देतो, आमच्या सर्व प्रभू बॉर्डरवर असलेल्या सैनिकांना आम्ही तुझ्या हातात देतो, हे त्यावेळी बाप्पा प्रत्येकाची काळजी घे, आणि प्रभू आमच्या देशाचं संरक्षण ते करत असताना पवित्र देव बाप्पा त्यांचं प्रभू तू सांभाळ कर, आणि पवित्र बाप्पा आमच्या देशावरती कुठल्या प्रकारचं शत्रू राष्ट्राची नजर पडू नये, येशू आज आमची प्रार्थना आहे, परमेश्वरा आमच्या देशाला इकॉनॉमिकली आर्थिक दृष्टीने अधिक भक्कम कर, मजबूत कर, पवित्र देव बाप्पा आम्ही तुला प्रार्थना करतो, प्रत्येकाला प्रभूजी काम नोकरी धंदा मिळावं, आमच्या देशातील बेरोजगारी दूर कर माझ्या देव बाप्पा, येशू राजा दया कर, अनेक परमेश्वर पिता शिक्षण प्रभूजी संस्था स्थापन होऊ दे, अनेकांना प्रभूजी चांगलं उच्च शिक्षण, गरीबातल्या गरीबाला मोठ्यातल्या मोठ्याला तू मिळावं, अशी आज आमची प्रार्थना विनंती आहे माझ्या प्रभू, तू दया करते बाप्पा, आज आमच्या देशामध्ये परमेश्वर पिता प्रेम प्रीती समंजसपणा एकमेकांमध्ये प्रभूची शांती, प्रत्येक धर्मामध्ये जातीमध्ये शांती प्रस्थापित कर माझ्या जीवनामध्ये बाप्पा, आज आम्ही तुला प्रार्थना करतो प्रभू, यावेळी देव बाप्पा या महाराष्ट्र राज्यासाठी आमच्या राज्याचे मुख्यमंत्री, आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यांचं सर्व कॅबिनेट मंत्रिमंडळ प्रत्येकाला प्रभू तुझ्या हाती आम्ही देतो, या प्रभूजी केरगाव एरियातले नगरसेवक, या एरियातले आमदार, या एरियातले खासदार प्रभू प्रत्येकाला तुझ्या हाती आम्ही देतो, येशू दया कर, दया कर प्रभू, त्यांना मार्ग दाखव, त्यांना परमेश्वर त्या न्यायाने काम करण्यास सहाय्य कर, प्रत्येकाला प्रभूजी समान रीतीने समान हक्क प्रत्येकाला मिळावं, प्रत्येकाला प्रभू परमेश्वर पित्या तुझी कृपा करो, बंधू प्रेम एकमेकांमध्ये दे प्रभूजी, देवबापा एकमेकांमध्ये शांती प्रस्थापित होऊ दे, हे जाणू देवबापा जनतेचं हित या सर्व प्रभू अधिकारी लोकांनी पाहावं, याकरिता तू सहाय्य कर प्रभूजी, गरिबी आमच्या देशातली येशूच्या नावामध्ये दूर कर, आमच्या महाप्रभू भारत देशाला प्रभू समृद्ध कर, अशी आमची प्रार्थना आहे प्रभूजी, धन्यवाद देतो प्रभू, आमच्या देशामध्ये असणारे सर्व मिशनरी, सर्व मिशन कार्य, सर्व सेवक वर्ग, सर्व संस्था, सर्व चर्चेस आणि पॅरा चर्चेस, सर्व ऑर्गनायझेशन प्रत्येकाला मी तुझ्या हातात देतो, येशू तू कृपा कर, हालेलुया पवित्र देवा, कारण प्रभू या सर्व संस्थेच्या द्वारे येशू तुझं नाव अनेकांपर्यंत पोहोचत आहे प्रभू, हा भारत देश तुझा आहे, आणि या देशाचं तारण कर, या देशाचं तारण कर, आमच्या महाराष्ट्राचं तारण कर प्रभू, आमच्या या पिंपरी चिंचवड शहराचं, पुणे शहराचं तारण कर माझ्या देवा, खेरगाव एरियाचं तारण कर पवित्र देवा, प्रत्येक घरामध्ये प्रभू तुझ्या नावाची ओळख होऊ दे, हीच आमची आज प्रार्थना आहे, त्यावेळी बाप्पा आम्हाला ही मोठी जबाबदारी तू दिली आहे प्रभू, आम्ही एकमेकांसाठी आम्ही प्रार्थना करणारे लोक आम्हाला बनव प्रभू, आम्ही अनेकदा आमच्याकरिताच मागतो, परंतु आज आम्ही आमच्या देशासाठी मागितलेला आहे, आमच्या राज्यासाठी मागितलेला आहे, त्यावेळी देवा तू आमच्या देशाला आशीर्वादित कर, लॉर्ड ब्लेस आवर नेशन इंडिया, प्रभू आमच्या या भारत देशाला आशीर्वादित कर, समृद्ध कर, आणि देवा तुझं गौरव, तुझी महिमा, तुझा सन्मान, तुझा आदर या देशाच्या द्वारे होऊ दे, धन्यवाद, मान, महिमा, आदर आणि सन्मान प्रभू आम्ही तुला आणि तुला दे, येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना केली म्हणून तू मान्य कर, आमेन.
प्रेज लॉर्ड. हे प्रभूला धन्यवाद असो. आपल्या देशाकरिता आपण दररोज आपल्या प्रार्थनेमध्ये आपण घेऊया. आमच्या सकाळच्या प्रार्थनेमध्ये आम्ही आपल्या देशासाठी प्रार्थना करायला विसरत नाही आम्ही, आणि आम्ही दर दिवस आपल्या लोकांसाठी प्रार्थना करीत राहतो. सो प्रभूला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. या वेळेला आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत, आणि मग ती पुढील जी वेळ आहे ते जे कार्यक्रमाचे जे एंकर आहेत त्यांना आम्ही पुढे बोलवणार आहे. कोण लिडिंग करणार आहे तर कृपया आपण सगळेजण या पुढे, आणि पुढचा वेळ तुमचा आहे. काही मुलं इकडे या, हे आपण थोडं सरकून घेऊया.